मंत्रिमंडळातील जबाबदारीतून पक्ष नेतृत्वाने मुक्त करावं, केंद्रीय नेतृत्वाकडे देवेंद्र फडणवीस यांची मागणी। पराभवाची जबाबदारी माझी असंही केलं स्पष्ट। संविधान बदलण्याचं नरेटिव्ह रोखण्यात अपयश तर मराठा आंदोलनाचा लोकसभेत फटका, देवेंद्र फडणवीस यांची कबुली। मोदी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार। 8 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। निकालानंतर एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये घडामोडींना मोठा वेग। दुपारी एनडीएची तर संध्याकाळी इंडियाची बैठक। शरद पवार बैठकीसाठी दिल्लीत दाखल। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दिल्लीला रवाना। दोघेही एकाच विमानाने निघाल्यानं चर्चांना उधाण। नितीश कुमार यांच्यासोबत संपर्क करण्याची अजून चर्चा नाही। आजच्या बैठकीत पुढची रणनीती ठरवू। सरकार स्थापनेबाबत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। मोदी सरकार नितीश कुमार आणि चंद्रबाबूंच्या टेकूवर। संजय राऊत यांचा सूचक इशारा। मोदींनी पराभव मान्य करावा, राऊतांचं टीकास्त्र।